प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा शिरोळमध्ये निषेध, कठोर शिक्षा करण्याची निवेदनाद्वारे मागणी। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज मंगळवार दिनांक 15 जुलै रोजी शिरोळ तालुक्यातील विविध सामाजिक संघटनांनी शिरोळ तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने केली। प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणारे मारेकरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कठोर शिक्षा करावी या मागणीचे निवेदन तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांना देण्यात आले। तसेच सदरचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात आले आहे। निवेदनात म्हटलं आहे की सोलापूर जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र अक्कलकोट या ठिकाणी दिनांक 13 जुलै 2025 रोजी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड हे एका सार्वजनिक कार्यक्रमाला गेले असताना त्या ठिकाणी समाजकंटक आणि गुंडगिरी प्रवृत्तीच्या टोळीचे प्रमुख दीपक सीताराम काटे वगैरे यांनी शिवश्री 13 जुलै 2025 रोजी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड हे एका सार्वजनिक कार्यक्रमाला गेले असताना त्या ठिकाणी समाजकंटक आणि गुंडगिरी प्रवृत्तीच्या टोळीचे प्रमुख दीपक सीताराम काटे यांनी शिवश्री गायकवाड यांच्या अंगावर काळी शाई फेकून त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला। गायकवाड यांच्यावरील हल्ला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या विचारांवर सुरू असलेल्या चळवळीवर हल्ला आहे। महाराष्ट्रामध्ये यापूर्वीही यासारख्या अनेक घटना घडलेल्या आहेत, परंतु वेळोवेळी संबंधितांवर शासनाकडून कठोर कारवाई होत नसल्याने काटेसारख्या समाजकंटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे। त्यामुळे या हल्ल्याच्या मारेकरी काटेसह त्याचे सर्व साथीदार यांच्यावर संघटितपणे दहशत निर्माण करून प्रतिष्ठित अशा एका सामाजिक संघटनेच्या नेत्याला मारहाण केल्याबद्दल जास्तीत जास्त कठोर आणि कडक शिक्षा करावी असं म्हटलंय। यावेळी महिपती बाबर, बाबासाहेब नदाब, धनाजी चुडमुंगे, डॉक्टर विकास पाटील, सागर धनवडे, अजय भोसले, चंद्रकांत जाधव, रावसाहेब आलासे, खंडेराव हेरवाडे, बंटी देसाई, राकेश जगदाळे, रणजित महाडिक यांच्यासह शिरोळ तालुक्यातील विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते। केके न्यूज साठी शिरोळ प्रतिनिधी कुणाल कांबळे। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने। गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच केके न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।